नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन्स बघतो आहोत. व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन? An equation involving polynomials of derivatives or differentials of dependent variable with respect to independent variable is called differential equation. एक एक्झाम्पल बघूया. dy by dx प्लस y इज इक्वल टू x. ह्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन का म्हणणार? वर आपण जी डेफिनेशन पाहिली त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्यात डेरिव्हेटिव्ह पाहिजे, ते इक्वेशन असलं पाहिजे. आता या इथं इक्वल टूचं साईन आहे म्हणजे हे इक्वेशन आहे. दुसरी गोष्ट, त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे. dy बाय dx ही टर्म म्हणजे डेरिव्हेटिव्हची टर्म. असं हे जे इक्वेशन असतं त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. आता त्यातल्या त्यात तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती अशी: द अबो इक्वेशन इज डिफरन्शियल इक्वेशन सिन्स इट कंटेन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लक्षात घ्या, हा dy बाय dx जो लिहिलेला आहे त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कुणाचं आहे? अंशातल्या पदाचं म्हणजे वायचं. विथ रिस्पेक्ट टू कोण? म्हणजे छेदातलं पद म्हणजे एक्स. हे लक्षात ठेवा. आणि अशा रीतीनं dy बाय dxला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि अशा या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जो वाय आहे तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि छेदात जो असतो हा एक्स तो आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल अंशात असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल छेदात असतो, हे पण लक्षात ठेवा. आणि अशा रीतीनं हे सगळं एकत्र होऊन जे इक्वेशन बनतं त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार. नाऊ सम मोर एक्झाम्पल्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता बघा, एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस एक्स dy बाय dx प्लस 6 इज इक्वल टू 0. हे आहे डिफरन्शियल इक्वेशन, कारण यामध्ये हे डेरिव्हेटिव्ह आहेत आणि इक्वल टूचं साईन आहे म्हणजे हे इक्वेशन आहे. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स असतात त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. म्हणून हे झालं डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड एक्झाम्पल बघ, डी थिटा बाय डी टी प्लस थिटा इज इक्वल टू 0. यामध्ये इथं डेरिव्हेटिव्ह आहे, हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे, हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, हे लक्षात ठेव. आणि याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू टी असं आपण म्हणतो. आणि म्हणून हे डिफरन्शियल इक्वेशन झालं. ह्या इक्वेशनकडे बघ, एक्झाम्पल नंबर 3मध्ये 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर अँड होल ब्रॅकेट रेज टू 3/2 इज इक्वल टू सी d2y बाय dx स्क्वेअर. हे संपूर्ण मिळून एक डिफरन्शियल इक्वेशन बनतं, कारण यामध्ये dy बाय dxच्या दोन टर्म आहेत, एक ही आणि दुसरी ही. आणि अशा रीतीनं मध्ये इक्वल टूचं पण साईन आहे म्हणजे हे इक्वेशन आहे ज्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. या इक्वेशनकडे बघ, चौथं उदाहरण आहे, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर. यामध्ये सुद्धा दोन dy बाय dxच्या टर्म आहेत म्हणजे दोन डेरिव्हेटिव्हच्या टर्म आहेत आणि इक्वल टूचं साईन आहे म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन झालं. त्यानंतर पाचवं उदाहरण बघ, ई रेज टू एक्स dx प्लस ई रेज टू वाय dy इज इक्वल टू 0. हे सुद्धा एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि यामध्ये हे जे उदाहरण तुम्हाला दिलं आहे dx आणि dy हे डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आहेत आणि म्हणून हे सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन असं आपण म्हणू शकतो. अजून एक उदाहरण बघ, d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस ऑल्सो इक्वेशन कंटेन्स डेरिव्हेटिव्ह अँड देअरफॉर दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. तर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की डिफरन्शियल इक्वेशन कोणाला म्हणायचं. आता त्यानंतर
ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघायचं आहे. ए डिफरन्शियल इक्वेशन in which the dependent variable let y depends only on one independent variable, say x, then this is an ordinary differential equation. आता डिफरन्शियल इक्वेशन कोणाला म्हणतात हे आपण पाहिलं की ज्यामध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म असते, ज्यामध्ये इक्वल टूचं साईन असतं, ते झालं डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर आपण डिपेंडंट व्हेरिएबल कुणाला म्हणतात ते बघितलं. जो अंशात असतो हा डिपेंडंट व्हेरिएबल, जो छेदात असतो हा इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर तुम्ही डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स बघा आणि इंडिपेंडंट टर्म किती येते बघा. छेदात असतं ते इंडिपेंडंट टर्म, इथं एक्स आहे, इथं पण एक्सच आहे. याचा अर्थ या दोन्ही टर्म्समध्ये तुम्हाला छेदामध्ये एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल एकच असल्यामुळं या इक्वेशनला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. परत समजून घ्या, छेदामध्ये जर एकच अक्षर आलं असेल म्हणजे एकच व्हेरिएबल असेल तर ते ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन होईल. नाउ इन अबोव डिफरन्शियल इक्वेशन डिपेंडंट व्हेरिएबल इज वाय, म्हणजे जो अंशात असतो ना तो डिपेंडंट व्हेरिएबल, अँड ओनली वन इंडिपेंडंट व्हेरिएबल इज एक्स, आणि जो छेदात असतो तो एकच आहे व्हेरिएबल, आणि म्हणून अशा इक्वेशनला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. अजून काही एक्झाम्पल्स बघा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे. फॉर एक्झाम्पल नंबर 1 बघ, d2y बाय dx² प्लस 6dy बाय dx प्लस 5y. तू ह्यामध्ये ना डेरिव्हेटिव्हचे टर्म बघ, ही एक आहे, ही एक आहे. छेदात बघ, इथं एक्स आहे, तो स्क्वेअर असा नका, पण व्हेरिएबल एक्स आहे, इथं पण एक्सच आहे. म्हणजे छेदात जर एकच व्हेरिएबल आहे, ज्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो, तो जर एकच आहे तर या इक्वेशनला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. आता यामध्ये बघ बरं का, एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय इज इक्वल टू 0. हे थोडंसं नीट समजून घे. ह्या इक्वेशनला पहिली गोष्ट तर आपण डिफरन्शियल इक्वेशन का म्हणणार, आणि दुसरी गोष्ट हे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन होईल का. तर बघा, अबोव इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, ह्या इक्वेशनला तू दोन प्रकारे डिवाइड करू शकतोस. एक तू डी एक्सने डिवाइड करू शकतोस किंवा तू डी वायने डिवाइड करू शकतोस. मी जर डी एक्सने डिवाइड केलं तर काय घडेल बघ, एक्स डी एक्स डिवायडेड बाय डी एक्स प्लस वाय डी वाय डिवायडेड बाय डी एक्स. म्हणजे दोन्ही पदांना मी जर डी एक्सने डिवाइड केलं तर काय घडलं, डी एक्स कट झाला. म्हणजे काय उरलं, हा एक्स हा वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण एकच डेरिव्हेटिव्हची टर्म बनवून घेतली. हा डिपेंडंट व्हेरिएबल, हा इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि अशा रीतीनं यामध्ये जर एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे म्हणजे छेदात एकच अक्षर आहे, तर त्याला आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो. किंवा मगाशी जे एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय इज इक्वल टू 0 हे जे इक्वेशन होतं, आता मी जर दोन्ही पदांना डी वायने डिवाइड केलं तर, म्हणून याला डी वायने डिवाइड केलं, याला पण डी वायने डिवाइड केलं, म्हणजे डी वाय झाले कट. मग हे इक्वेशन कसं बनलं, एक्स डी एक्स बाय डी वाय प्लस वाय इज इक्वल टू 0. म्हणजे परत याच्या छेदामध्ये एकच अक्षर आहे वाय, याचा अर्थ इंडिपेंडंट व्हेरिएबल यात एकच आहे, आणि म्हणून ही डी एक्स बाय डी वाय जी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे ती एक आहे, आणि छेदामध्ये एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल आला, म्हणून या इक्वेशनला मी ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार. मित्रांनो, नेक्स्ट जी कन्सेप्ट आम्हाला बघायची ती ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आणि डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. या दोन कन्सेप्ट आम्हाला बघायच्या, म्हणजे दोन टर्मचा अर्थ समजून घ्यायचा आहे. द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह appearing in it, provided that
द डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम फ्रॅक्शनल साईन, ज्याला आपण रॅडिकल साईन असं म्हणतो. म्हणजे कर्णी चिन्ह, वर्गमूळ, घनमूळ अशा प्रकारची जी चिन्ह असतात त्याला आपण फ्रॅक्शनल किंवा रॅडिकल साईन असं म्हणतो. तर त्यातून ते इक्वेशन बाहेर काढायचं आणि मगच त्याची हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोण आहे ती टर्म बघायची. तर ह्याला आपण ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. त्यानंतर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघायचं असेल तर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर. यामध्ये तुम्हाला पॉवर बघायचा कुणाचा, ऑफ द हायेस्ट ऑर्डर्ड डेरिव्हेटिव्ह व्हेन ऑल द डेरिव्हेटिव्ज आर मेड फ्री फ्रॉम निगेटिव्ह अँड ऑर फ्रॅक्शनल इंडायसेस इफ एनी. म्हणजे त्या टर्ममध्ये जी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे त्यामध्ये कुठलंही फ्रॅक्शन किंवा कुठलंही रॅडिकल साईन नसावं. पहिल्यांदा ते काढून घ्या रॅडिकल साईन. आता जे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल त्यातल्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे बघायचा. त्या पॉवरला आपण डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा क्वेश्चन परीक्षेला विचारला जातो, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे तुला डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे, d2y/dx² इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या इक्वेशनला हे बघ, हे जे चिन्ह दिसतंय ह्याला आपण रॅडिकल किंवा फ्रॅक्शन म्हणजे थोडक्यात कर्णी चिन्ह असं म्हणतो. हे क्यूब रूट आहे. म्हणजे सर्वप्रथम तुला ही टर्म क्यूब रूटमधून बाहेर काढावी लागेल. ऑर्डर आणि डिग्री शोधताना सर्वप्रथम डिफरन्शियल इक्वेशन नीट मांडून घ्यायचं. ते जर रॅडिकलमध्ये असेल तर ते रॅडिकल काढायचं. मग आता ह्याचं हे क्यूब रूट काढायचं असेल तर साहजिक आहे आपण दोन्ही बाजूचं क्यूब करणार. दोन्ही बाजूचं क्यूब करणार म्हणजे या लेफ्ट हँड साईडचा क्यूब होईल आणि इथं याचा क्यूब जर केला तर क्यूब आणि क्यूब रूट कट होईल. फक्त ही आतली टर्म शिल्लक राहणार. तर हे पहा, हे मगाशी दिलेलं उदाहरण. आता मी काय म्हणलं इथं बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फ्री द टर्म फ्री फ्रॉम फ्रॅक्शन. म्हणजे आम्हाला ही टर्म या फ्रॅक्शनमधून फ्री करून घ्यायची, काढून घ्यायची. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, वी मेक क्यूब ऑफ बोथ साईड्स. आणि म्हणून आम्ही दोन्ही बाजूचा क्यूब करणार. आता या बाजूचं क्यूब करणार म्हणजे इथं क्यूब येणार, हे बघ या इथं आला क्यूब, इज इक्वल टू या बाजूचं क्यूब करणार म्हणजे क्यूब आणि क्यूब रूट आपसात कट होतील. काय शिल्लक राहील, 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर एवढं शिल्लक राहील. आता तू शांतपणे बघ, ही जी इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्हचे टर्म कुठे आहेत, हे बघ ही d2y/dx² ही डेरिव्हेटिव्हची टर्म आहे आणि इथे बघ dy/dx. ह्या दोन डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये तू हायेस्ट ऑर्डर कुठे बघ ना, हे बघ ही हायेस्ट ऑर्डर 2 ही ऑर्डर झाली. या ठिकाणी 1 आहे म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला d2y/dx² आणि याचा घन असं तुला दाखवलं आहे. म्हणजे सर्वप्रथम तू असं लिहिलं बघ, अबो इक्वेशन हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d2/dx². म्हणून ही 2 जी आहे ती या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर लिहायची. म्हणून ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 2. आता या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा घात बघायचा, पॉवर, तो 3 आहे म्हणजे ही त्याची डिग्री झाली. म्हणून आपण तसं लिहिलं, अँड पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर्ड डेरिव्हेटिव्ह इज 3. देअरफॉर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज 3. म्हणजे त्याची ऑर्डर झाली 2 आणि डिग्री झाली 3. नेक्स्ट एक्झाम्पल बघ, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तुला इक्वेशन काय दिले, dy/dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy/dx. आता ह्यामध्ये हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ह्याला व्यवस्थित तुला मांडून घ्यायचं आहे कारण याची ऑर्डर
आणि डिग्री तुला काढायला सांगितलंय, म्हणजे सर्वप्रथम हे इक्वेशन व्यवस्थित मांड. हा छेदात जो dy/dx दिसतोय तो छेदात नको. मग त्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही बाजूला तुला dy/dx ने मल्टिप्लाय करावं लागेल, तरच हा छेदातला dy/dx कट होईल. दुसऱ्या भाषेत सांगायचं ना, तर या dy/dx क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जर याला गुणलं तर dy/dx इंटू dy/dx असा हा गुणाकार होणार. एनीहाऊ तू याला dy/dx ने दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं तर काय झालं, dy/dx इंटू dy/dx, म्हणजे लेफ्ट हँड साईडला मी dy/dx मल्टिप्लाय केलं, तर राईट हँड साईडला सुद्धा मी dy/dx ने मल्टिप्लाय केलं. मग राईट हँड साईडची ही dy/dx आणि हे dy/dx जर कट झाले तर इक्वेशन काय झालं माहिती का, dy/dx इंटू dy/dx म्हणजेच dy/dxचा स्क्वेअर, आणि हे 2 sin x प्लस 3 ॲज इट इज. तर हे बघते dy/dxचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. आता हे संपूर्णपणे व्यवस्थित इक्वेशन मांडलं गेलेलं आहे. मग याच्यात हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुला बघायचा. पहिली गोष्ट तर डेरिव्हेटिव्हची टर्मच एक आहे, म्हणजे ती आहे dy/dx. इथं दुसरी dy/dxची टर्म तुला दिसते का, नाही. म्हणजे dy/dxची टर्म आणि त्यातल्या त्यात हायेस्ट ऑर्डर टर्म म्हणजे हीच आहे. म्हणून याचा घात किती आहे, 1 इथं. म्हणून तू काय म्हणशील, dy/dx ही जी टर्म आहे त्याची ऑर्डर झाली 1. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर झाली 1, कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघतात. डेरिव्हेटिव्हची टर्म एकच आहे, ती आहे dy/dx, आणि घात या इथं असतो त्याचा d⁻1 आणि इथं x⁻1. ह्या इथं घात असतो, तो किती दिसतोय तुला, काहीच नाही, म्हणजे 1 आहे. याचा अर्थ याची ऑर्डर झाली 1. आता याचा घात वरती बघायचा आणि तो पॉवर म्हणजे त्याची डिग्री असते बघ. म्हणून तू लिहिशील अँड इट्स पॉवर इज 2. हे बघा, पॉवर इज 2, देअरफॉर डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2. म्हणजे अशा रीतीनं ऑर्डर 1 आणि डिग्री 2 झाली त्या इक्वेशनची. थर्ड एक्झाम्पल बघ. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, आणि तुला डिफरन्शियल इक्वेशन असं दिलंय, d2y/dx² प्लस dy/dx प्लस x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस d3y/dx³. काय ठरलं आपलं, सर्वप्रथम रॅडिकल हटवणे, फ्रॅक्शन काढणे. म्हणजे हे फ्रॅक्शन आहे, हे काढल्याशिवाय तुला ऑर्डर आणि डिग्री सांगता येत नाही. म्हणून हा काय आहे, स्क्वेअर रूट. हा काढायचा असेल तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपसात कट होतील आणि ही टर्म रॅडिकलच्या बाहेर येईल. म्हणून मी याच्याकडं पाहिलं आणि असं ठरवलं, हे जर काढायचं असेल तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करायचा. म्हणजे हा लेफ्ट हँड साईडचा भाग, त्याचा स्क्वेअर, तर याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होणार, म्हणजे ही टर्म अशीच्या अशी बाहेर राहणार. म्हणून मी तसं लिहिलं बरं का. फर्स्ट रिमूव्ह रॅडिकल साईन, सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स वी गेट. या बाजूचा स्क्वेअर केला बघ, म्हणजे d2y/dx² प्लस dy/dx प्लस x या संपूर्णचा स्क्वेअर. असं एकेकाचा स्क्वेअर करायचा नाही, लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर करायचा म्हणजे संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल, आणि राईट हँड साईडचा मी स्क्वेअर केला म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट झाले. आता हे इक्वेशन व्यवस्थित आम्हाला पाहिजे त्या फॉर्ममध्ये मिळालं. आता आपण ऑर्डर आणि डिग्री शोधू शकतो. मग आता ह्यामध्ये नीट बघ, तुला हा डेरिव्हेटिव्हचे टर्म किती दिसतात ते, ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड. एवढ्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म आहेत. यामध्ये याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 1 आहे, तर याची ऑर्डर 3 आहे. मग हायेस्ट ऑर्डर कोण आहे, ही. आता ह्याची ऑर्डर किती लिहिशील तू, 3. सो d3y/dx³ ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झालं, म्हणून इट्स ऑर्डर इज 3 असं मी लिहिलं. तर ऑर्डर 3 का लिहिलं हे तुला कळलं. आता याच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर बघायचा असतो. ह्याचा पॉवर किती आहे, काहीच नाही, म्हणजे 1 पॉवर आहे ना. म्हणजे याचा अर्थ
इट्स पॉवर इज 1, देअरफॉर डिग्री इज 1. मग अशा रीतीनं ऑर्डर 3 डिग्री 1 ही झाली या डिफरन्शियल इक्वेशनच्या बाबतीत. चौथं उदाहरण बघ. रो इज इक्वल टू अंशामध्ये 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर अँड होल ब्रॅकेट रेज टू 3/2 अपॉन d2y बाय dx स्क्वेअर. ह्या टर्मकडे जर नीट पाहिलं तर सर्वप्रथम आम्हाला काय करावं लागेल माहिती का, हा छेदातला d2y बाय dx स्क्वेअर ने याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. ही पहिली स्टेप होणार आपली. म्हणून आम्ही काय लिहिलं, वी कॅन राईट अबोव डिफरन्शियल इक्वेशन ॲज. म्हणून या छेदातल्या d2y बाय dx स्क्वेअरनं मी रोला मल्टिप्लाय केलं, म्हणजे लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय केलं, तर हेच माझं इक्वेशन कसं बनेल, रो इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू. आता ही लेफ्ट हँड साईड ॲज इट इज लिहिली मी, त्याला मी काहीच केलं नाही, फक्त छेदातल्या d2y बाय dx स्क्वेअरनं लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केलेलं आहे. आता या इक्वेशनमध्ये हे जे असा अपूर्णांकातला घात असतो त्याला आपण रॅडिकल म्हणतो. हा अपूर्ण 3/2 घात म्हणजे अपूर्णांक आहे, म्हणजे तो रॅडिकल आहे. आता तो रॅडिकल फ्री व्हावा म्हणजे हा छेदातला हा जो घात आहे हा कट झाला पाहिजे. आता हा छेदातला 2 जर कट करायचा असेल तर या दोन्ही बाजूचा तुला स्क्वेअर करावा लागेल, तर हे रॅडिकल फ्री होणार, म्हणजे हा छेदातला 2 जाणार. म्हणून मी काय केलं माहिती का, टू रिमूव्ह रॅडिकल साईड स्क्वेअरिंग बोथ साईड्स असं मी म्हटलं. म्हणजे या बाजूचं स्क्वेअर करणार आणि या बाजूचं स्क्वेअर करणार. आता या बाजूचा स्क्वेअर केला म्हणजे रोचा स्क्वेअर, रो स्क्वेअर. या बाजूचा स्क्वेअर म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. याचा मी जर स्क्वेअर केला तर लक्षात घे, याचा मी 2 घात जर लिहिला तर हा घात 2 आणि हा छेदातला 2 आपसात कट होतील, म्हणजे ही टर्म उरणार बघ 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आणि रेज टू 3 उरणार, कारण हा 2 आणि हा 2 कट होतील, म्हणजे अशा रीतीने फक्त 3 शिल्लक राहणार. आणि इकडे लेफ्ट हँड साईडला काय, रो स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस होल ब्रॅकेट रेज टू 3. आता तू जर बघितलंस ना, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते की अपूर्णांकात असा घात कुठंच नाही. हा पूर्णांकातला घात चालेल, त्याला तर आपण पॉवर म्हणतो, पण अपूर्णांकात घात नको. जो की मगाशी होता बघ 3/2, तो आपण आता काढून टाकला. आता कुठंच तुला अपूर्णांकातला घात दिसत नाही, म्हणजे आता आम्ही ऑर्डर आणि डिग्री शोधायला सुरुवात करू शकतो. आता इथं मी काय लिहितोय, हिअर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d2y बाय dx स्क्वेअर. या दोघांकडे नीट बघ, हा आहे d2y बाय dx स्क्वेअर आणि इथं आहे बघ dy बाय dx. दोनच डेरिव्हेटिव्हच्या टर्म आहेत, यातली हायेस्ट ऑर्डर कोण आहे हे बघ ही. म्हणून मी इथं तसं लिहिलं, d2y बाय dx स्क्वेअर ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे, म्हणजे ऑर्डर किती होणार 2. आता या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा तू घात बघ, या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा घात आहे 2. याचा अर्थ हा जो पॉवर 2 आहे ती त्याची डिग्री झाली. इथं 3 आहे पण dy बाय dx ची टर्म येते. आम्हाला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर बघायचा असतो, हे लक्षात घे. मग हायेस्ट ऑर्डर तर इथं आहे आणि त्याचा घात आहे 2, म्हणून डिग्री 2 होणार. अशा रीतीनं ऑर्डर आणि डिग्री बोथ आर 2. नाव नेक्स्ट एक्झाम्पल बघ बरं का. d4y बाय dx रेज टू 4 इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट रेज टू क्यूब. आता आपण या ठिकाणी जर बघितलं ना तर एक गोष्ट लक्षात येते की इथं कुठंच रॅडिकल नाही आहे. हे जे घात आहेत हे क्लिअर घात आहेत, ते अपूर्णांकातले घात नाहीत. घात जेव्हा अपूर्णांकाचा असतो तो काढायचा असतो, त्याला आपण रॅडिकल फ्री करणे असं म्हणतो.
पण इथं तसं काही अपूर्णांकातला घात नाही. हा 3 घात आहे, हा 2 घात आहे, म्हणजे हे काही रॅडिकल नाही. म्हणजे अशा वेळेस आपण डायरेक्ट हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधणार. आता इथं बघ डेरिव्हेटिव्हचे 2 टर्म आहेत, एक ही आहे, दुसरी ही आहे. यामध्ये तुला हायेस्ट ऑर्डर हा दिसतोय. इथं काही नाही म्हणजे 1 घात आहे, इथं 4 घात आहे. मग हायेस्ट ऑर्डर कोणाला म्हणशील? याला. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला d4y बाय dx रेज टू 4. हा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग त्याची ऑर्डर किती दिसते तुला? 4. म्हणून तसं आपण लिहिलं की हिअर नो रॅडिकल साईन. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d4y अपॉन dx रेज टू 4. म्हणून ऑर्डर झाली 4. आता या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा घात बघ. इथं काहीच घात नाही. जेव्हा काहीच घात नसतो त्याला आपण एक घात म्हणतो. आणि याचा अर्थ असा झाला की पॉवर इज 1, देअरफॉर डिग्री इज 1. इन दिस वे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर झाली 4 आणि डिग्री झाली 1. लास्ट एक्झाम्पल बघ. एक्झाम्पल नंबर 6. 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट ए इज इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2. मगाशी मी बोललो होतो रॅडिकल हे आम्हाला काढायचे असतात. प्युअर घात असेल तर हरकत नाही, पण रॅडिकल म्हणजे अपूर्णांकाचे घात असतील तर ते काढायचे असतात. आता या ठिकाणी 3/2 आहे म्हणजे छेदात 2 आहे. आणि हे जे रूटमध्ये आहे याचा अर्थ काय? ही लेफ्ट हँड साईडची टर्म जर रूटमध्ये दिलेली आहे याचा अर्थ या लेफ्ट हँड साईडचा 1/2 घात आहे. कारण रूट म्हणजे 1/2 घात हे तुला माहिती आहे. म्हणजे याच्याही छेदात 2 येतो घाताच्या आणि याच्याही छेदात 2 आहे. मग आपण हे दोन्ही 2 एका वेळेस काढायचे असतील तर सरळ सरळ 2 कट होण्यासाठी दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल. म्हणून मी काय लिहिलं? रिमूव्ह रॅडिकल साईन बाय स्क्वेअरिंग बोथ साईड्स. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचा जर तू स्क्वेअर केलास तर दोन्हीकडचे रॅडिकल जातील. आता तुला माहिती ही टर्म स्क्वेअर रूटमध्ये, याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे आपसात कट होतात आणि अंडर स्क्वेअर रूट असणारी टर्म सरळ बाहेर येते. म्हणून इथं मी डायरेक्ट लिहिणार 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर. आता राईट हँड साईडचा जर स्क्वेअर करायचा असेल तर परत या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, म्हणजे इथं तुला 2 लिहायचा. म्हणजे हा स्क्वेअर केलेला 2 आणि हा छेदातला 2 कट होतील आपसात, म्हणजे इथं राहणार फक्त 3. आणि अशा रीतीनं काय टर्म राहिली तुझ्याकडं? 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3. हे आमच्याकडे शिल्लक आहे. तरी आम्हाला अजून एका गोष्टीची कमी आहे, ते म्हणजे हा छेदातला हा जो भाग आहे dy बाय dx रेज टू 2 तो कट झाला पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला या दोन्ही बाजूला dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे याला जर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस याला dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाय केलेलं dy बाय dx ब्रॅकेटचं स्क्वेअर आणि छेदातला dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर कट होतील, शिल्लक राहील फक्त 1 इज इक्वल टू हा d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3 इंटू याला dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअरने अशा रीतीनं मल्टिप्लाय होईल. आता हे इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन झाले. यामध्ये आम्हाला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघायचा. तर हे बघ ही टर्म आहे d2y बाय dx स्क्वेअर, ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. इथं dy बाय dx आहे, इथं पण dy बाय dx आहे, म्हणजे हायेस्ट ऑर्डर झाला हा. म्हणून ही ऑर्डर आहे 2. याचा अर्थ या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर झाली 2. आता या हायेस्ट ऑर्डरचा पॉवर किती आहे? 3. म्हणून ती झाली डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. आणि अशा रीतीनं डिग्री इज इक्वल टू 3 असं आपण म्हणणार. तर मित्रांनो, या भागामध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया लवकरच नेक्स्ट भागामध्ये पुढची कन्सेप्ट घेऊन.
या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.